अंबाजोगाई शहरातील युवा उद्योजक व समाजसेवक विनोद भैया पोखरकर यांनी आपला वाढदिवस रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी अनोख्या पद्धतीनं साजरा केला। वाढदिवस साजरा करताना सुद्धा सामाजिक दायित्व त्यांनी अदा केलं। वाढदिवसाच्या निमित्तानं अंबाजोगाई शहरातील 4 कर्करोगग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याच्या किट तसंच रस्त्यावरील जे गोरगरीब राहतात त्यांना पांघरण्याची मायेची शाल व कानटोपी देऊन केला। त्यासोबतच उपस्थितांना खिचडी वाटप करण्यात आले। समाजसेवक विनोद भैया सिद्धरामप्पा पोखरकर हा तरुण सातत्यानं सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा तरुण आहे। युवा उद्योजक म्हणून तो हॉटेल व्यवसायात स्थिरावलेला आहे। अंबाजोगाई शहरामध्ये सुरभी ब्रँड नावाचा प्रसिद्ध ब्रँड आहे, तो त्या ब्रँडचा मालक आहे। हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग व या क्षेत्रातील वेगवेगळ्या सेवा तो देत असतो। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांची आई सौ कांताताई सिद्धरामप्पा पोखरकर यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला। समाजसेवक असल्यानं त्यांनी थोडी खंत व्यक्त केली, पण पुन्हा मोठ्या दिलानं आणि मोठ्या मनानं समाज कार्याला लागला। वाढदिवसाच्या निमित्तानं अनोखा व आगळावेगळा कार्यक्रम घेण्याचं त्यानं निश्चित केलं। आपला वाढदिवस हा जनसामान्यांच्या कामी सत्कर्मी लागावा या भावनेतून त्यांनी अंबाजोगाई शहरातील 4 कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबियांना अन्नधान्याच्या किट आणि रस्त्यावर राहणाऱ्या गरीब लोकांना शाल व कानटोपी दिली। यावेळी मित्रमंडळाच्या वतीनं विनोद भैया पोखरकर यांचा वाढदिवस गोरगरीब महिला व पुरुषांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। समाजसेवक विनोद भैया पोखरकर यांना उपस्थितांनी शुभेच्छा देऊन असंच सत्कर्म त्यांच्या हातून घडत राहो ही सद्भावना व्यक्त केली। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। आपला वाढदिवस साजरा होत असताना काय भावना आहेत? दरवर्षी सर वाढदिवसात जे बॅनर किंवा बाकीचा जे खर्च असते ते टाळून एक सत्कर्मी लागावा असं एक आवड आहे पहिल्यापासून। तर या वर्षीचा वाढदिवस थोडा वेगळा आहे की काही माझ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की यावेळेस जरी पराभव झाला असला तरी तुमचं जे थोडंसं सोशल वर्क आहे ते सोडू नका। आणि त्याच्यामुळं एक आज आमच्या मांडव्याचे सगळे मामा असतील किंवा जे काही थोडंफार जे आज वाढदिवसानिमित्त केलं हे भव्य रूपात दरवर्षी करतो, पण हे थोडंसं कमी केलं। पण ह्याच्यासाठी की आशीर्वाद हीच खूप मोठी ताकद आहे आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनीच अशा गोष्टी ज्यांना गरज आहे त्यांना जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात तर एक आशीर्वाद ही एवढी मोठी ताकद आहे, त्या ताकदीनं तुम्ही बऱ्याच काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून घेऊ शकतात। तर एक माझा छोटासा प्रयत्न आहे सर, ते आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त केला।